नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. या हंगामात दोनही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. दोन्ही संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत असल्यानं हा सामना कोण जिंकणार याकडे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं. IPL 2025 स्पर्धेतील 57वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यानं 20 षटकांत 6 गडी गमावून 179 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सनं हा सामना 2 गडी राखून 19.4 षटकांत जिंकला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं IPLच्या 18व्या मोसमादरम्यान एक मोठा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला. रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. रोहितनं कसोटीतून जरी निवृत्ती जाहीर केली असली तरी तो एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतानं पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर धडा शिकवलाय. या हल्ल्यानंतर दोनही देशात तणाव वाढलाय. त्यामुळे BCCIनं सीमेवरील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन धर्मशाळा येथे होणारा सामना हलवण्याचा निर्णय घेतलाय. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचं ठिकाण आता मुंबईत हलवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. प्लेऑफच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. इंटर मिलाननं बार्सिलोनाचा पराभव करून 2024-25च्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या लीगमध्ये इंटर मिलाननं बार्सिलोनाचा 4-3 असा पराभव केला आणि दोनही लीगमध्ये एकत्रित 7-6 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. मात्र बार्सिलोनाच्या मोंटजुईक ऑलिम्पिक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यात इंटर आणि बार्सिलोना यांच्यातील सामना अनिर्णित राहिलाय. भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथं तो श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिका खेळत आहे. 5व्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 23 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघ या मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचलाय. भारतीय महिला संघ आता 11 मे रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील बुधवारचा दिवस गाजवलाय. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तिरंदाजी या खेळामध्ये 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 ब्रॉन्झ पदक अशी एकूण 9 पदकांवर मोहर उमटवली आहे. महाराष्ट्राने या खेळामध्ये सर्वसाधारण विजेतेपदावरही नाव कोरलंय. गतवर्षी चेन्नईतील स्पर्धेत महाराष्ट्र या क्रीडा प्रकारात उपविजेता ठरला होता. IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघानं मोठा निर्णय घेत एक नवीन परदेशी खेळाडू संघात सामील केलाय. भारताचा अनुभवी फलंदाज नितेश राणा दुखापतीमुळे काही सामने खेळू शकणार नसल्यानं त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज लुआन ड्रे पिट्रोरियसची 2 सामन्यांसाठी निवड करण्यात आली. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.